है और अलीशा 11 को दावत दी गई है बल्लेबाजी के लिए। त्रिमूर्ति प्रीमियर लीग 2023 और 8वां सीजन धमाकेदार आगाज देखने को मिलता हुआ सुबह के सत्र में। जीटीसी के माध्यम से आप यूट्यूब लाइव देख सकते हैं। लाला कौन है? मिथुन है बैट्समैन, नॉन स्ट्राइक पे शंकर और बॉलर दुर्गेश। मिथुन और शंकर और दुर्गेश पारी का पहला ओवर डालने को तैयार, जो पहला राउंड जीतकर दूसरा राउंड में अब मैच खेलती हुई। इस बीच अगली गेंद और पहली गेंद पर स्पिन हिट करने का प्रयास, किस्मत वाले रहे कि विकेट को गेंद टकराई नहीं। लेग बाई का इशारा आता हुआ, पैरों से लगकर गेंद गई विकेट के पीछे। एक सिंगल आता हुआ, सिंगल से खाता खुलता हुआ इस समय अलीशा 11। अच्छी गेंद थी, बिल्कुल टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी गेंद ने करवट ली, गेंद ने अंगड़ाई ली और विकेट कीपर के हाथों में गेंद गई। कोई रन नहीं आया, डॉट गेंद आती हुई, केवल एक सिंगल आया पहली लेग बाई के रूप में। अच्छी गेंदबाजी यहाँ पर दुर्गेश की देखने को मिलती हुई। छोटा कद है लेकिन अच्छी हाई एम एक्शन है गेंदबाजी की। ओ क्या बात है, लाजवाब टप्पा पड़ रहा है गुडलैंड पर। टप्पा पड़ने के बाद गेंद ने कांटा बदला, बाहर की तरफ निकली। गेंद ने हरकत की जरूर है और छेड़खानी करने का प्रयास कर रहे हैं, इधर बड़ा शॉट खेलने का, 30 यार्ड्स को घेरे को टपाने का प्रयास कर रहे हैं, सर्कल के ऊपर से मारने का प्रयास, लेकिन बैट और बॉल का कोई संपर्क हो नहीं रहा है। ओ क्या बात है, और इस बार ऑफ स्टंप से ज्यादा बार वाइड का इशारा आता हुआ, एक अतिरिक्त रन मिलता हुआ। दोबारा से आपको ये गेंद करनी भी पड़ेगी। कहते हैं ना, एक चुटकी सिंदूर और एक एक रनों की अहमियत अब स्टार अलीशा 11 को पता है कि किस तरह से होनी चाहिए। ओ क्या बात है, क्या बात है, लाजवाब अफलातून गेंदबाजी। कोई मौका नहीं दे रहे, हाथ खोलने का, बांध के रखा है इनको, जकड़ के रखा है। सर्दी का मौसम है और एकदम बल्लेबाज को जकड़ के रखा है, बांध के रखा है। और इस बार गेंद को खेला है मिड डाउन के सर्कल के अंदर खिलाड़ी। ओह माय गॉड, 2 अटेम्प्ट किए, मौका मिला था, मौके को भुनाना चाहिए था, लेकिन कैच छूटा, दुर्गेश का दिल टूटा और बल्लेबाज की जान बची। सब कुछ हुआ इस एक गेंद पर। 4 गेंदे हो और 4 रन बने हैं। और इस बार इनसाइड आउट खेलने का प्रयास, फील्डर आपके नीचे है। ओ ओ ओ ओ आखिरकार कैच लपक ही लिया। दे रहा है दुरुस्त आए, लेकिन सफलता देके गई। पहली ओवर में दुर्गेश को सफलता मिलती हुई। 4 रन
सागर कौन? कौन अभी अनिल गया है क्या? बॉलर कौन है? योगेश? अक्षय तायडे बॉलर. अक्षय दाडे यांना 3 मारते तर ते अनिल लाड हो. ये कितना बोला? 6-6 3-6 ना? 3 बॉल 3 6 पे 500. 500 कम है यार. अनिल यादव अगर 3 गेंदों पर 3 सिक्स मारते तो सागर यादव की ओर से 500 रुपए दिए जाएंगे. और इस बार जोरदार अपील भी हुई थी, लेकिन देखना होगा अंपायर का इशारा क्या आता है. लेग बाई का इशारा बिल्कुल सही. आखिरकार अंपायर ने इशारा दिया, पैरों से लगकर गेंद गई थी, एक सिंगल आता हुआ. अब रन जैसे भी आए इस समय रन कबूल हो गए. कहते ना चाहे फेरे ले लो या कहो कबूल है, अगर रनों के लिए दिल में प्यार नहीं है ना तो सब कुछ फिजूल है. तो चलिए अनिल यादव स्ट्राइक पर आ चुके हैं. 3 गेंदों पर अगर 3 सिक्स मारते तो सागर यादव की ओर से 500 रुपए दिए जाएंगे. स्कोर 5. ओ बेहतरीन शॉट. इस बार बॉलर के पास से ड्राइव किया, गेंद गेंद गई है लॉन्ग ऑन की तरफ. एक सिंगल आता हुआ. बल्ला चलाया जरूर था लेकिन प्रॉपर टाइमिंग नहीं था उस पर. स्ट्राइक पर अभी भी शंकर, जिनके पिछले मैच में धमाकेदार पारी खेली थी शंकर ने. माफ कीजिए मिथुन. और स्विच हिट करने का प्रयास. मानो कि सीधी उंगली से घी नहीं निकल रहा है, उंगली को थोड़ी टेढ़ी की जाए और थोड़ा सा रन बटोरे जाए, लेकिन ऐसा कुछ हुआ नहीं. हरकत में गेंदें हरकत कर रही है यहाँ पर विकेट पर. और फिर एक बार अपील और विकेट के सामने पाए गए फ्लम एलबीडब्ल्यू. और अक्षय को सफलता मिलती हुई, जिन्होंने शंकर को वापस भेजा. लेग बिफोर विकेट बोल्ड बाय अक्षय. 6 पर दूसरा खिलाड़ी गिरा और अब आया है कप्तान लाला. नहीं क्या, कैप्टन है लाला. कहते हैं ना, ऐ खुदा, ऐ खुदा अपनी अदालत में मेरी जमानत रखना. ऐ खुदा अपनी अदालत में मेरी जमानत रखना. मैं रहूं ना रहूं, मेरे लाला को सलामत रखना. फिर एक बार अक्षय लाला को. हो बेहतरीन शॉट. गेंद जा रही है स्क्वायर लेग रीजन में. फील्डर आया तेजी के साथ. हाँ जय जी, हाँ बोलो ना सर. करूँ गुजराती में करूँ? ओके ओके ठीक है. સરસ બોલ હતો આ વખતે. ઓફ સ્ટમ્પની બહાર જતો હતો અને ઓવરની સમાપ્તિ થઈ છે. 2 ઓવરની સમાપ્તિ બાદ સ્કોર છે તે 8 રન 2 વિકેટના નુકસાન પર. આપ જોઈ રહ્યા છો ત્રિમૂર્તિ પ્રીમિયર લીગ 2023 અને 8મી સિઝન. જબરદસ્ત નજારો જોવા મળે છે. સ્ટાર 11 ને ટોસ જીત્યું તો પહેલા ફિલ્ડિંગ કરવાનો નિર્ણય અને અલીશા 11 ને બેટિંગ માટે આમંત્રણ આપ્યું છે.
રહ્યો છે. દર્શન સામે છે તે અનિલ. અનિલ જો 3 બોલમાં 3 સિક્સર મારશે તો સાગર યાદવ તરફથી 500 રૂપિયાનું પ્રાઇસ છે. ત્રીજી ઓવર પ્રગતિ પર ચાલી રહી છે. 8 પર 2 વિકેટ પડી ગયા છે અત્યારે અલીશા 11 ના. લાલા સ્ટ્રાઇક પર નોન સ્ટ્રાઇક પર છે. કહે છે ને ના જરૂરત રાખો સિતારોની, ના જરૂરત રાખો ફાલતુ યારોની. એક યાર લાલા જેવો રાખો જે વાટ લગાડી દે હજારોની. દર્શન ફરી એકવાર તૈયાર. સામે અનિલ. મોટો બટકો મારવાનો પ્રયાસ. આ વખતે બોલ હવામાં છે. ફિલ્ડર આવી રહ્યા છે પરંતુ નો મેન્સ લેન્ડમાં બોલ પડે છે અને 2 રન પૂરા કર્યા છે અનિલે. સારી એવી રનિંગ બિટવીન ધ વિકેટ્સ જોવા મળે છે. બહુ સરસ. આ 2 રન સાથે સ્કોર વધીને પહોંચી ગયો 10. વિકેટ પડ્યો છે 1, 2 પડ્યા છે વિકેટ. अरे और अज्जू बोल रहा है भाई, अज्जू बोला मेरे को, क्या बोला अभी मेरे को, अज्जू ने बोला मैं बोला. विकेट यार विक्रम आर गुजराती में बोलूं कि हिंदी में बोलूं? अभी हिंदी में बोलो ना. बोलो तो मुझे क्या आगे पीछे तो गुजराती में बोलो तो गुजराती में बोल चाल से हाँ गुजराती मध्ये बोला अज्जू बोलला. यही हाँ हाँ गुजराती मध्ये बोल. सारा शॉट आ वखते बॉल बाउंड्री ની બહાર 4 रन મળશે. जी अजय सिंह ने हमें कहा था कि आप गुजराती में कमेंट्री करिए, इसलिए हम गुजराती इस इनिंग को करेंगे. उसके बाद आपको मराठी में भी सुनाएंगे, हिंदी में भी सुनाएंगे, सब आपको आस्वाद देंगे आज इस ग्राउंड पर. स्कोर થઈ ગયો છે 14. 3 વિકેટના નુકસાન પર અલીશા 11. સરસ શોટ આ વખતે બ્લોકલમાં બોલ નાખેલો. પહેલો રન વેગી લીધું છે લાલાએ. બીજા માટે દોડી ગયા છે. રનઆઉટનો ખતરો છે લાલા માટે પરંતુ પહોંચી ગયા લાલા. વેગ બતાવ્યો લાલાની. એક્સિલેટર પર પગ મૂક્યો તો હાઈવે પર ઓલા ઉબેર દોડતી હોય એવી રનિંગ બિટવીન ધ વિકેટ્સ લાલાની જોવા મળી. સાથે વિક્રમ સાથ આપ્યો વિક્રમે એનો. સ્કોર થઈ ગયો 16. સ્લોલી બટ શ્યોરલી આગળ વધી રહ્યા છે. આ વખતે કટ કરવાનો પ્રયાસ હતો. બેટ અને બોલનો કોઈ સંપર્ક થયો નહીં. એક ડોટ બોલ આવી રહ્યો છે. સુંદર શોટ. આ વખતે કોઈ મોકો નથી. ફિલ્ડર ત્યાં અને આ વખતે જીવ દયા થઈ ગઈ છે. કેચ છૂટી ગઈ અને ઓ માય ગોડ, અહીંયા લક જો કેટલું કામ આવે છે. લાલાએ કોલ આપ્યો હતો કે બીજો રન થઈ શકત પરંતુ એક જીવ દયા થઈ ગઈ છે. કેચ છૂટ્યો. ગયા બોલરનું દિલ તૂટ્યું અને બેટ્સમેનની જાન બચી. કે છે ને જાકો રાકેશ અહીંયા માર શકે ને કોઈ. આજે ભગવાનનો હાથ છે તમારી પર. ભગવાને મહેર કરી છે તમારી પર અને લહેર કરો આજે તો તમે. तो 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हो चुका है 18. 3 खिलाड़ियों के आउट होने के बाद काफी स्लो स्कोरिंग चल रहा है इस समय अलीशा के लिए. थोड़ा सा रनों की गति को आपको बढ़ाना पड़ेगा, थोड़ा सा इनिंग को पेश करना पड़ेगा. कहते ना प्यार करो तो सच्चा, प्यार करो तो सच्चा वरना सिंगल ही अच्छा. कौन है बॉलर? अक्षय तायडे.
वापिस गेंदबाजी पर 18 रन और 3 खिलाड़ी आउट। विक्रम फाइन लेग पर गेंद गई है, सिंगल निकल लिया है लाला ने। अच्छी कॉल थी लाला की और को विक्रम की एक सिंगल आया। अब थोड़ी सी गेंद को टटोल रहे हैं, देखा गेंद को, बड़े शॉट लगाए जा सकते हैं। 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 19। कहते हैं ना हार भी मंजूर है, हार भी मंजूर है, बस संघर्ष में दम होना चाहिए। साइड पर लाला, थोड़ा सा फील्ड में बदलाव देखने को मिलता है। सर्कल के अंदर खिलाड़ियों को रखा है, कीपर शॉट पॉइंट गली। ओह लाला का बल्ला, माशाअल्लाह, कमाल का शॉट, जबरदस्त शॉट। આવ્યો રે આવ્યો, કોણ આવ્યો? તો આપણો લાલો આવ્યો। વાહ, જબરદસ્ત શોટ। દાળ ઢોકળીને ઊંધિયું, આ ગુજરાતી થાળી ખવડાવી દીધી આજે તો। स्कोर થઈ ગયો છે 25-25। और फिर एक बार पुल करने का प्रयास, यहाँ पर सिंगल ले आया, तेजी के साथ दूसरे की मांग होनी चाहिए, नहीं, मना किया है और लाला ने ले लिए 2 रन। क्या बात है, क्या बात है लाला। जाने आए हाईवे पर ओला उबेर के काली पीળી ટેક્સી ને બી પાછળ મૂકી દે એવી રનિંગ બીટવીન ધ વિકેટ્સ। જ્યારે પગ મૂક્યો તો એક્સિલેટર પર 120 ની સ્પીડ હતી અને સ્કોર થઈ ગયો 27-27। और इस बार लेमन कटला का विकेट के पीछे रोकने का प्रयास। कौन बोले? अरे भाई मैं मैच कर रहा हूँ, मैच कर रहा हूँ, मैं कर रहा करता हूँ। और अपील मिसिंग, मिसिंग अंपायर ने एक सिंगल चुरा लिया। लेग बाई का इशारा, पैरों से लगकर गेंद गई। इस 1 रन के साथ स्कोर में इजाफा होता हुआ 32 रन बन चुके हैं। स्लोली बट श्योरली पारी का ये चौथा ओवर चल रहा है, एक गेंद अभी भी आनी बाकी। कहते हैं ना चाय में शक्कर नहीं तो पीने का क्या मजा, चाय में शक्कर नहीं तो पीने का क्या मजा, और आप जैसे दोस्त नहीं तो जीने का क्या मजा। कहते हैं ना चाय तो सिर्फ चाय है, शराब थोड़ी ना है। उड़ने दो अफवाहों को, ये सेहत के लिए थोड़ी ना हानिकारक है। और इस बार पुल करने का प्रयास, बॉडी पर जाकर बॉल टकराई, कोई रन नहीं आया। फील्डर वहां पर मौजूद थे, गेंद को उठाए तब तक कोई रन नहीं। ओवर की समाप्ति, 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 32। 3 खिलाड़ी के आउट होने के बाद अलीशा 11 डी। कामलपाड़ाना विनोद शेठ कालांसर, नगर सेवक हमारा अजय गावना, राजू शेठ हमारा समाज सेवक, समीर शेठ चौधरी हमारा समाज सेवक, रविभाव वाघमारे हमारा समाज सेवक, बद्री यादव हमारा समाज सेवक અને समस्त त्रिमूर्ति नगर परिवार નો અમે તહે દિલથી આભારી છીએ। बॉलर दुर्गेश ना
दुर्गेश सेकंड स्पेल लेकर आते हुए पहले ओवर डाला था और पांचवा ओवर डालने को तैयार। सामने लाला, और लाला का बल्ला चलता हुआ इस बार फाइन लेग पर गेंद गई है। एक ही मिलेगा, दूसरे की मांगे, लाला ने चुरा लिया। क्या बात है, कहते हैं ना पत्थर को पीस के कभी मैदा नहीं हुआ, पत्थर को पीस के कभी मैदा नहीं हुआ, और लाला को झुका देने वाला माइका लाल कोई पैदा नहीं हुआ। स्कोर हो चुका इस समय 34-34। और इस बार गेंद अपील की है, लेकिन अंपायर तस से मस नहीं हुए, पैरों से जाकर टकराई थी। कहते ना तमीज में रहिएगा, तमीज में रहिएगा, वरना बदतमीज तो हम भी हैं। और इस बार बड़ा शॉट खेलने का प्रयास, विकेट के पीछे गेंद गई है, वहां पर फील्डर खड़े थे, गेंद को सर्कल में रोका, लेग बाई का इशारा, एक सिंगल आता हुआ। एक एक रन इस समय कीमती है, कहते हैं ना एक चुटकी सिंदूर और एक एक रनों की अहमियत अलीशा 11 को पता है कि रन हो गए तो ही डिफेंस कर पाएंगे। 35 रन बने हैं 3 विकेट के नुकसान पर। पारी का 5वां ओवर प्रगति पर चलता हुआ। और जबरदस्त शॉट आपके फाइन लेग और स्क्वायर लेग के ऊपर से 6 रन आते हुए विक्रम के बल्ले से, 4 रन है, माफ कीजिए। बन चुके हैं, कहते ना रोड पर स्पीड लिमिट, एग्जाम में टाइम लिमिट, लव में एज लिमिट, लेकिन विक्रम और लाला की दादागिरी में नो लिमिट। म्हणतो ना नको वाईन नको बियर, म्हणा आता फक्त हॅपी न्यू इयर। म्हणतो ना भाजीला चव, लाईफ मध्ये लव आणि क्रिकेट मध्ये रन पाहिजेत ना राव, आणि ते पाहतोच आहे आपण। ओ या जबरदस्त गेंद, अफलातून गेंद, परख नहीं पाए, अच्छी गेंदबाजी यहाँ पर दुर्गेश की, तारीफ करनी होगी दुर्गेश की, अब तक इनको बांध के रखा है अलीशा 11 वालों को। 5वां ओवर चल रहा है, पारी का 39 for 3, 5th over under progress after this over, 1 more over to go there। हो डॉट गेंदे और ओवर की समाप्ति, 5 ओवर 39 रन 3 विकेट। डीजे मगर वो क्या जाने, मेरा स्टार का ग्रुप पूरा कोहिनूर है। बांध के रखा है स्टार वालों ने, 4 चांद लगा दिए है, स्टार उनका नाम और काम बेदम वाला।
विलास की गेंद, हवा में गेंद, और ये लीजिए लाला को मिलता हुआ एक और। चलिए अब लाला आउट, लाला आउट हो गए और विक्रम दौड़े ही नहीं। एक मिथुन आउट होकर गए तो दूसरे मिथुन अंदर आए और लाला आउट। 40 रन बने हैं, आखिरी ओवर का खेल शेष, मोर देन द लास्ट 5 balls टू गो। ऐसे संदन भी नटे मिथुन डी कर दो, मिथुन डी। कहते ना इश्क हार मानता नहीं और दिल बात मानता नहीं। हो उठा के खेला, ओ लंबा 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 कैसे ने लांबो डगलो અને લાંબો ડગલો બતાવી દીધો, સ્ક્વેર લેગના માથા પરથી 6 રન। हाय हॅलो सोडा आणि कसं काय बोला। धावसंख्या झाली ती 46 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या आहेत 4 गडीच्या मोबदल्यावर। हो यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अलॉंग द ग्राफेट, लॉंग ऑफर येतोय, लॉंग ऑफर 2 धावा घेण्यात यश येते फलंदाजाला। जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते, धावसंख्या वेगाने पुढे सरकते। 48 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात 48। हो यावेळी मात्र विकेटच्या कीपरची थोडंसं मिसफिल्डिंग, 22चा इशारा, बॅट यस बॅट कट लागली आहे। 2 चेंडू उरलेले आहेत, धावफल संख्या झाली ती 49 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात। अलिशा इनिंगचे 2 षटक 6 आहे, शेवटचे षटक 2 चेंडू उरलेले आहेत। पाहूया उरलेल्या 2 चेंडू मध्ये किती धावा उभारतायत फलंदाज मिथुन आणि विक्रम। बे बॉल में बे छक्का मारे तो 500 रुपये इनाम अजय। 2 गेंदों पर 2 सिक्सर मारे तो 500 रुपए का अजय की तरफ से प्राइज है और ये आउट। चलिए लालच पूरी बला है और बला से दूरी रहिए तो अच्छा है। कहते हैं ना हमेशा तैयारी के साथ रहना साहब, हमेशा तैयारी के साथ रहना, क्योंकि मौसम और इंसान कब बदल जाए उसका भरोसा नहीं है। अ, 49 रन बने हैं। क्या गेंद थी, क्या गेंद थी, लक्ष्य रखा है। 49 रन बने हैं और स्टार को बनाने हैं पूरे 50। तो छोटा सा ब्रेक, ब्रेक के उस पार देखेंगे स्टार की इनिंग किस तरह से चलती है। कहते हैं ना जियो का टावर और स्टार का पावर, ब्रेक के बाद तुरंत लौटेंगे।
जर विचार केला सरांच्या समालोचनाचा तर हिंदी, मराठी आणि गुजराती भाषेमध्ये अप्रतिम त्यांच्या माध्यमातून तुम्हाला मला समालोचन ऐकायला मिळालं. खरं सांगायचं झालं त्यांची एक शैली आहे वेगळी आणि मला वाटते ज्यावेळेस मी ऐकत होतो सुनील शेट्टी सारखा त्यांचा आवाज आहे, अगदी त्याच प्रकारची शैली मला देखील वाटली. अप्रतिम समालोचन तुम्ही आम्ही ऐकलं या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये कीर्ती वाघेला सरांचं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष असं कौतुक. 50 धाव्यांचं लक्ष मैदानामध्ये स्टार 11 या संघाला आहे. 36 चेंडू 50 धावा म्हटलं जातं ना, मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है, फिलहाल वक्त को मरहम बनाना सीख लो और हारना तो एक दिन मौत से भी है, फिलहाल इस मैच में लढना सीख लो. आज मैदानामध्ये लढाई करावी लागेल जी मात्र अलिशा 11 संघाला, कारण छोटं आणि मापक असं समीकरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, जो मात्र प्रस्थापित करायचंय स्टार 11 संघाला. विनंती असेल ब्लॅक स्क्रीन जी आहे त्यासमोर आमचे जे क्रीडा रसिक आहेत त्यांना आपण स्टँड मध्ये विराजमान व्हायचंय प्लीज, विनंती आहे. गाडी आहे ती गाडी देखील बाहेर काढायची आहे. जो काळा पडदा आहे हा ब्लॅक स्क्रीन आहे, इथे ज्या वेळेस थोडीशी हालचाल होते त्यावेळेस आमचे जे प्लेयर्स आहेत त्यांना थोडंसं डिस्टर्बन्स क्रिएट होतं. त्या विनंती आहे आपण ब्लॅक स्क्रीन खाली करायची आहे संपूर्णपणाने. थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो, तुमच्यामुळेच आपली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, मात्र थोडस तुमच्या माध्यमातून देखील सहकार्याची अपेक्षा आम्हाला असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज या पहिल्या षटकासाठी विक्रम पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज दर्शन, ऑन स्ट्रायकर एंड वरती फलंदाज अक्षय. पंचांचा हिरवा कंदील. दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. म्हटलं जातं ना, राजा तो राजा बाकी सारी प्रजा, राजा तो राजा बाकी सारी प्रजा, सबसे बड़ी ताकत ताकत से बड़े हम, और आप पंगा लिया है तो देखते किसमें कितना है दम. मॅचला होती सुरुवात. यावेळेस चेंडू पंचांकडे अपील. पहिला चेंडू विकेट इथे प्राप्त केली आहे. इस्टनच्या मागे कुठल्या प्रकारची चूक होणार नाही. पहिल्या चेंडूवरती मोठा मासा गळायला लागलाय. बिग फिश डाऊन. फलंदाज दर्शन बॅक टू दी. तब्बल 64 64 धावा चेस केल्या, ज्यामध्ये सिद्धू चौधरी यांनी 50 रन्स ज्या मात्र कंप्लीट केल्या. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष कौतुक. ज्यावेळेस वयाची 40 ओलांडतं त्यावेळेस एक वेगळं क्रिकेट तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतं. 40+ क्रिकेट ज्याला आपलं मैत्रीपूर्व लढत देखील म्हणतो. अगदी तीच मैत्रीपूर्व लढत आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या स्पर्धेमध्ये अगदी पाहायला गेलं तर सोनेगाव 40+ संघाने 18 चेंडू आणि 64 धावा चेज केल्या. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष कौतुक. लेजंड क्रिकेट्स आणि लेजंड क्रिकेट एक वेगळी दुनिया, एक वेगळी दुनियादारी असते. आपण पाहू शकतो मैदानामध्ये न्यू बॅटर इंटर झालाय संतोष. स्ट्रायकर एंड वरती गोलंदाजी ट्रॅक वरती विक्रम. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. स्ट्रायकर एंड वरती बॅट्समन संतोष. यावेळेस चेंडू फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. इनफिल्डला भेदून पॉवर प्लेच पॉवरफुल यूज. चेंडूला फेकून दिलं इथून मात्र वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चेंडू सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहू शकतो सन्माननीय समालोचन क्षेत्रामध्ये असं नाव ज्या समालोचकाने खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेटला मी म्हणेल एक वेगळी ओळख दिली. सन्माननीय प्रसादजी परब साहेबांचं शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. एक असं नाव ज्याने खऱ्या अर्थानं ज्यावेळेस ग्लॅमर नव्हतं त्यावेळेस क्रिकेटला साथ दिली आणि आता ग्लॅमर आलंय त्यावेळेस देखील त्यांच्या माध्यमातून क्रिकेटची नितांत सेवा आपल्याला पाहायला मिळते. विचार केला तर नक्कीच एक ते देखील क्रिकेटर आहेत आणि क्रिकेटला काहीतरी देणं आहे. अगदी त्याच गोष्टीला अनुषंगून त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला मुरबाड विभाग असो, त्यानंतर विभाग पाहायला गेलं तर टिटवाळा असो, कल्याण असो, बदलापूर असो, भिवंडी असो, डोंबिवली असो, अप्रतिम समालोचन ऐकायला मिळतो. सर आपण पाहू शकतो प्रसाद परब सर त्यांचं देखील शुभ आगमन झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत असेल.
यावेळेसचा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट ॲज स्ट्रेट ॲज अ रोड. चेंडू सरळ निघून जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अक्षय तायडेच्या बॅट मधून येतोय. त्याच्या इनिंगचा पहिला ब्लास्ट ब्रँडेड चौकार. नक्कीच याच दरम्यान आपण पाहू शकतो मान्यवरांचं शुभागमन झालं विशाल दादांचं. त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला हे अप्रतिम टी शर्ट पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. त्यांचं देखील आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. सन्माननीय मी म्हणत होतो प्रसादजी परब सर, ज्यांचा आवाज आपल्याला सातत्याने या विभागामध्ये नेहमीच पाहायला मिळतो. एक लेजेंड कॉमेंटेटर आहेत आणि खऱ्या अर्थानं भरपूर काहीच शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष असं कौतुक. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये एकाकडेच्या मोबदल्यामध्ये 9, षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ. यावेळेस चेंडूला हुक केलाय ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू सीमारेषा पलीकडे लॉंग लेगला क्लिअर करत फलंदाजच्या बॅट मधून येत आहे अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल हा तोफेचा गोळा. 4 धावांसाठी चौका. व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून नक्कीच आपण विशाल दादांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. या संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून आपल्याला ब्युटिफुल टी शर्ट जे मात्र प्रिंट होत असताना पाहायला मिळतील असे आमचे विशाल दादा. आणि विशाल दादांचा आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. सचिनजी व्यास यांचे शुभ हस्ते आपण विशाल दादांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. महाराष्ट्र म्हटलं तर संतांची भूमी. आलेला प्रत्येक पाहुणा जो आपल्यासाठी देवाप्रमाणे असतो, अतिथी देवो भव, आणि त्या परंपरेला जोपासणारी ही आपण व्यवस्थापन समिती पाहतोय. आणि नक्कीच व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून विशाल दादांचा इथे शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. अनेक मान्यवरांची मांदियाई तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतीये. त्या आलेल्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये समाप्त. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये ती मात्र 13. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये फलंदाज संतोष स्ट्रायकर एंड वरती ज्याने फेस केले 2 चेंडू, बनवल्यात 5 धावा. नॉन स्ट्रायकर एंड वरती फलंदाज अक्षय ज्याने फेस केले 3 चेंडू, बनवल्यात 8 धावा. इथे पंचांकडे अपील लेग बिटवीनची विकेट पाहायला मिळतीये. अजून एक मोठा धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. म्हटलं जातं ना, कावळा बसायला, फांदी तुटायला, स्टेशनवर जायला, ट्रेन सुटायला, धावा बनवायला आणि विकेटचं पतन व्हायला वेळ एक झाली आणि फलंदाज झालेत बाद. तेरा वरती झटका क्रमांक आपल्याला दुसरा पाहायला मिळतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती असेल 13 आणि गडी गमावलाय दुसरा. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर करतील दिलीप इन ॲट नंबर 4. स्ट्रायकर एंड वरती, नॉन स्ट्रायकर एंड वरती अक्षय ज्याच्या बॅट मधून आपल्याला अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली पहिल्या मॅच मध्ये. राहुल दादा मोरे यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत. इथे बॅटीची कडा पाहायला मिळतीये. शॉट थर्ड मॅन मध्ये फिल्डर असतील. थोडीशी बॅकिंग खराब, मात्र सिंगल धावेवरती समाधान मानावं लागेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती ऍड होईल 14 रन ऑन द बोर्ड, 14 धावा धावफलकावरती. यानंतरचा होणारा सामना एक ओमकार 11 आणि स्वरा 11 दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. एक ओमकार टीमचे कॅप्टन आणि स्वरा 11 टीमचे कॅप्टन, दोन्ही संघांचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. गोलंदाज सज्ज, गोलंदाजी ट्रॅक वर मिथून. यावेळेस चेंडू ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट टार्गेट होता. अगदी पुढचा पाय बेंड केला, मागच्या पायावरती वेट ट्रान्सफर केला. थोडस मी म्हणेल इथे बॅट अँड बॉल मध्ये संपर्क व्हायला पाहिजे होतं, कारण चांगल्या दर्जाचा हा शॉट एक्झिक्युशन करायचा प्रयत्न
आणि इथे फलंदाज बाद झालेत. बिग विकेट डाऊन. या मॅचची गोल्डन विकेट इथे कॅरी झाली आहे. फलंदाज अक्षयची खेळी समाप्त झाली. वाघाची शिकार केली जातीये मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज अक्षय बॅक टू द पवेलियन. अंपायर्स कॉल, फायनल कॉल. अक्षय थोडस सहकार्य करा. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. मॅचची गोल्डन विकेट जी मात्र आपण पाहू शकतो कॅरी झालेली आहे. फलंदाज अक्षयची खेळी समाप्त झाली. एक मोठा मासा आपण पाहू शकतो गळाला लागलेला आहे. ट्रॅप रचला होता, सापळा रचला होता. जर पाहायला गेलं तर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपल्याला ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट पोझिशन पाहायला मिळाली. शॉर्ट स्क्वेअर लेग आणि त्या समवेत शॉर्ट फाईन लेग आणि अगदी त्या खेळाडूंना बीट करून शेंडूला ऑन साइड स्क्वेअर ऑफ द विकेट लॉंग लेग स्क्वेअर लेग फाईन लेग ची बाउंड्री क्लिअर करायचा प्रयत्न होता अक्षयच्या माध्यमातून. मात्र तो प्रयत्न फसला आणि फलंदाज झाले बाद. बॅटर मैदानामध्ये एंटर करतील. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला 14 पाहायला मिळतीये. गडी गमावले 3. अक्षयची खेळी समाप्त झाली. मात्र आता या मॅच मध्ये चुरस असेल यात मात्र शंका नाही. या मॅच मध्ये मित्रांनो फार मजा येईल कारण आता 27 चेंडू आणि 36 धावांची गरज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती देखील विकेट पाहायला मिळेल. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर करेल रामेश्वर. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज मिथून. यावेळेस चेंडू फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट फाईन लेग मध्ये फिल्डर होते त्यांच्या माध्यमातून झालेली चुकीला माफी मिळणार नाही. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. संघर्षाचा शंखनाद करणारा हा संघर्षमय चौकार पाहायला मिळतोय फलंदाजच्या बॅटमधून. म्हटलं जातं ना की हीरे की चमक रखते हो तो अंधेरे में चमको क्योंकि धूप में तो कांच का टुकड़ा भी चमकता है. न कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वही अपने टीम के लिए सबसे बड़ा. अगदी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. रामेश्वरच्या माध्यमातून पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला. यावेळेसचा चेंडू फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर असतील, उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेली सिंगल पाहायला मिळते. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती या सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचेल 19 रन ऑन द बोर्ड. रामेश्वर आणि त्यांच्या जोडीला दिलीप ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. तर गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज मिथुनच्या माध्यमातून चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली. त्याच्या माध्यमातून 5 चेंडू हाताळले गेले, 6 धावा खर्च केल्या गेल्या आणि 2 गडी देखील बाद झाले. मात्र आता मैदानामध्ये कमबॅक पुन्हा एकदा करणं गरजेचं आहे कारण विकेट टेकिंग गोलंदाजी झाली तरच तुम्ही या मॅच मध्ये विजय प्रस्थापित करू शकता. यावेळेसचा चेंडू खोलवर टप्प्याचा आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फिल्डर होते ते बीट झाले. वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू जातोय तोपर्यंत बघता बघता सहज रीतीने 2 धावा कंप्लीट पाहायला मिळतील. दिलीप आणि रामेश्वर यांच्या माध्यमातून 2 धावा कंप्लीट. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये 21. 21 धावा धावफलकावरती असतील. षटक क्रमांक मैदानामध्ये समाप्त झालं दुसरं. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 21. आपण पाहू शकतो 24 चेंडू आणि 24 चेंडूंवरती बनवायचे तब्बल 29 धावा. या धावा चेस केल्या जातील की डिफेंड केल्या जातील हा देखील तितकाच मोठा प्रश्न मैदानामध्ये प्रस्थापित झालाय. म्हटलं जातं ना मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है लेकिन हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है लेकिन हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है, फिलहाल वक्त को मर्रम बनाना सीख लो और हारना तो एक दिन मौत से भी है. फिलहाल आज इस मैच में लढना सीख लो. लढायचे की रडायचे हे 2 ऑप्शन आहेत. मात्र लढायचे आणि पुढे घडायचे या ऑप्शन वरती नक्कीच जात असताना आलिशा 11 संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त विचार केला ज्यावेळेस पहिलं सत्र समाप्त झालं 49 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या.
50 धावेचं एक सोपं आणि मापक लक्ष होतं, मात्र धावा डिफेंड करत असताना खूप चांगल्या दर्जाची आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळाली संपूर्ण टीमच्या माध्यमातून. मग ते पहिल्या षटकामध्ये मिथुन असो किंवा दुसऱ्या षटकामध्ये मिथुन असो किंवा पहिल्या षटकामध्ये विक्रम असो, दोघांच्या माध्यमातून विकेट टेकिंग गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. यापुढील होणारा सामना एक ओमकार 11 आणि त्यांचे विपक्ष स्वरा 11 आणि नाणेफेकीचा कौल सन्माननीय असे समालोचक ज्यांच्या माध्यमातून अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील. त्या स्पर्धेमध्ये समालोचन ऐकायला आम्हाला मिळतोय. लेजंड कॉमेंटेटर प्रसादजी परब सरांचे शुभ असते. आपण नक्कीच नाणेफेकीचा कौल कॉइनला फ्लिप केलं जाईल, टॉस केलं जाईल आणि नक्कीच जर विचार केला टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 22 ऑन द बोर्ड, 22 धावा ज्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळतील. आपण पाहू शकतो प्रसादजी परब सर एक डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आणि नक्कीच यांच्या शुभ असते नाणेफेकीचा कौल केला जातोय. टॉस जिंकलाय टीम स्वरा 11 संघाने टॉस जिंकला आणि त्यांचा डिसिजन बॉलिंगचा असेल. गोलंदाज सज्ज गोलंदाजी ट्रॅकवर सुनील. पहिला चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला थोडस खराब होता. दुसरा चेंडू इथे लाऊड अपील केली होती, मात्र सिंगल कंप्लीट आहे. लेगबायची एक धाव ऍड आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती या एका धावेच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळतीये जाऊन पोचली आहे 23 या आकड्यावरती. विचार केला तर पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती लेगबायची एक धाव. आता मात्र तिसरा चेंडू मार्गस्थ असेल. पाहूया कशा प्रकारची कामगिरी मैदानामध्ये केली जाईल. अनेक मान्यवरांची मांदियाई या स्पर्धेसाठी लाभली आहे. त्या आलेल्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीने आयोजकांच्या वतीने त्रिमूर्ती प्रीमियर लीग 2023च्या वतीने सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. 22 चेंडू आणि विजयासाठी 27 धाब्यांची गरज मैदानामध्ये पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न. शॉट एक्स्ट्रा कव्हर इज इनसाइड द सर्कल 38 च्या आपण पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती ऍड होईल 24 धावा, 24 रन ऑन द बोर्ड. 24 धावा धावफलकावरती आहेत. विचार केला तर षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ आहे. तिसरं पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही. लेगबायची एकदा बॅट झाली. तिसऱ्या चेंडूवरती देखील मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाच्या माध्यमातून, मात्र शॉट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये खूप चांगल्या दर्जाची फिल्डिंग पाहायला मिळाली आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती बघता बघता 24 धावा. विजयासाठी जर विचार केला तर अजूनही 26 धाव्यांची गरज आहे. मॅच हाय आणि व्होल्टेज पाहायला मिळतीये. हा सामना कोण जिंकेल, हा सामना कोण हारेल हे आम्हाला माहिती नाही, मात्र हा सामना जो हाय व्होल्टेज आपल्याला पाहायला मिळेल या तीन मात्र शंका नसेल. हाय व्होल्टेज सामना, हाय व्होल्टेज मॅच, हाय व्होल्टेज सामना दर्शकांची नेहमीच पसंती असते. अगदी त्याच पसंतीला खऱ्या अर्थाने उतरणारा सामना जो मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम कामगिरी दोन्ही संघांच्या माध्यमातून. एकीकडे स्टार 11 संघ, दुसरीकडे आलिशा 11 संघ. पहिल्यांदा बॅटिंग केली, 49 धावा कुठल्या गेल्या, तो कमी धावसंख्या होती, मात्र त्याच्या डिफेंड करताना खूप चांगल्या दर्जाची कामगिरी आलिशा 11 संघाच्या माध्यमातून. तर दुसरीकडे तारेवरची नाही तर तलवारीच्या धारेवरची किंबहुना तलवारीच्या पातेवरची कसरत मैदानामध्ये स्टार 11 संघाच्या माध्यमातून केली जाते. यावेळेस चेंडू बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॅट अँड पॅड मधून चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसवला. अशा वेळी आपण पाहू शकतो होतीये डॉट बॉलची समाप्ती. समीकरण पाहायला मिळेल 20 चेंडू आणि विजयासाठी 26 धावा. थोडस जास्त रन बॉल इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा फक्त जास्त आहेत. इथून सिंगल डबलने देखील मॅच मध्ये वर्चस्व गाजवू शकतो स्टार 11 संघ. यावेळेस चेंडू खोलवर टप्प्याचा होता, खोदून काढलाय, गॅप मोठा आहे, मात्र लॉंग ऑन मध्ये खूप चांगल्या दर्जाची फिल्डिंग पाहायला मिळेल. इथे कंप्लीट झाल्या 2 धावा आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये या 2 धाव्यांच्या मदतीने आपण पाहू शकतो 26 धावा ज्या मात्र धावफलकावरती. 26 रन्स ऑन द बोर्ड. कुठलाही संघ मॅच हारायला तयार नाहीये. दोन्ही संघांना मॅच जिंकायचे, कारण इथे जर तुम्ही सामना जिंकला तर एक विजय आणि तुम्ही सरळ मेगा फायनल मध्ये क्वालिफाय होऊ शकता. त्यामुळे नक्कीच दोन्ही संघांसाठी खूप मोठी
इथे ऑपॉर्च्युनिटी आहे, इथे बॅटीची कडा, एस्टनच्या मागे थोडस फंबलनेस पाहायला मिळालं. शॉट थर्ड मॅनचा खेळाडू बीट झालाय आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथे येतोय हा नशिबाचा लकी. 4 धाव्यांसाठी लकी चौका. ईश्वरची खेळी समाप्त झाली. आता मात्र अजय जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल स्ट्रायकर एंड वरती, ऑन स्ट्रायकर एंड वरती फलंदाज दिलीप पाहायला मिळतील. 17 चेंडू 20 धावा. मॅच हाय आणि व्होल्टेज म्हटलं जातं ना, ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो अगदी त्याचप्रमाणे रंग बदलणारी मॅच आमच्या दर्शकांना पाहायला मिळेल यात तीन मात्र शंका नाही. कारण असं देखील म्हटलं जातं इलेक्शन क्रिकेट आणि सरडा शेवटच्या क्षणापर्यंत रंग बदलतो. यावेळेसचा चेंडू आपण पाहू शकतो. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. शॉट बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये फिल्डर असतील 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. थोडंसं फंबलनेस पाहायला मिळालं, मात्र गॅदरिंग देखील चांगली पाहायला मिळाली. टीमची टोटल एका धावेने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 31 या आकड्यावरती. समीकरण 16 चेंडू आणि विजयासाठी 19 धाव्यांची गरज आहे. 16 चेंडू आणि 19 धावा असं समीकरण आहे. एक सोपं मापक आणि मोजक समीकरण. मैदानामध्ये फुलटॉस चेंडू होता, ऑफ साइडला फटका चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चिरून फाडून बेधून चेंडू सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन मिलेंगे 4 और जब रन मिलेंगे 4 तभी तो होगा बेड़ा पार. आता मात्र मैदानामध्ये आपल्याला रनअप बॉल इक्वेशन पाहायला मिळतोय. 15 चेंडू आणि विजयासाठी 15 धाव्यांची गरज आहे. रनअप बॉल इक्वेशन मैदानामध्ये आपण पाहू शकतो. खूप चांगल्या दर्जाचं क्रिकेट मैदानामध्ये स्टार 11 संघाच्या माध्यमातून स्टार 11 संघाचा प्रत्येक खेळाडू अगदी ताऱ्यासारखा खेळतोय. यावेळेसचा चेंडू फक्त आणि फक्त दिशा दाखवायचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. थोडंसं फंबलनेस एस्टनच्या मागे, तोपर्यंत कंप्लीट झाली आहे सिंगल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 36 पाहायला मिळेल. समीकरण 14 चेंडू आणि विजयासाठी 14 धाव्यांचीच गरज आहे. 14 चेंडू आणि 14 धावा असं समीकरण आहे. गोलंदाजाला आता चांगल्या दर्जाची कामगिरी करून आपल्या टीमला बॅकफुट वरती आहे, फ्रंट फुट वरती आणावं लागेल. इथून 2 विकेट जर 2 चेंडूंवरती त्याने कॅरी केले तर या मॅच मध्ये मित्रांनो फार मजा येईल, कारण 6 गडी देखील बाद होतील. यावेळेस चेंडू सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. पुश करो और खुश रहो. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये थोडंसं फंबलनेस फायदा उचलला फलंदाजांनी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये अजय आणि त्यांच्या जोडीला दिलीप यांच्या माध्यमातून 2 धावा कंप्लीट. आता मात्र लेस देन रन बॉल इक्वेशन मैदानामध्ये पाहायला मिळतोय, कारण उर्वरित समीकरण 13 विजयासाठी 12 धाव्यांची गरज. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वाले को मिलता नहीं जिंदगी में कुछ, और लड़ने वालों की कदमों में जहान होता है. आज मात्र लढाई करावी लागेल गोलंदाजांना. टीमची टोटल या सिंगलच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळतीये. स्कोर कार्ड वरती 39 विजयाचं समीकरण. 12 चेंडू 11 धाव्यांची गरज. 12 चेंडूंवरती 11 धावा जर डिफेंड करायचे असतील ना, तर इथून तुम्हाला तारेवरची नाही तर तलवारीच्या धारेवरची किंबहुना तलवारीच्या पातेवरची कसरत मैदानामध्ये करावा लागेल. कारण म्हटलं जातं ना, प्रयत्न वाळूचे कन्नरे गडिता तेलही गळे. अगदी त्याचप्रमाणे मैदानामध्ये तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. पाहूया 12 चेंडू 11 धावा चेज होतील की 11 धावा डिफेंड होतील. तोपर्यंत संधी असेल आमच्या डीजेला. डीजे आवाज ऐकत आहात. लालबागचा एक बुलंद आवाज सन्माननीय कीर्तिजी वाघेला सरांचा, त्यांच्या माध्यमातून पहिल्यांदा सन्माननीय शिवाजीदादा शेलार साहेबांच्या चषकामध्ये पहिल्यांदा आपल्याला समालोचन ऐकायला मिळालं या डोंबिवली नगरीमध्ये. आणि त्यावेळेस प्रसादजी परब सरांनी देखील त्यांची साथ दिली होती. आज ते 2 मान्यवर आपल्याला VIP डाईस वरती पाहायला मिळतील. इथे चेंडू हवेमध्ये
ज्या विकेटची नितांत गरज होती, जसं मागणी तसं पुरवठा, विकेटची गरज होती आणि पहिल्या चेंडूवरती विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. आता या मॅच मध्ये मजा येईल कारण टर्न मॅच झाली आहे आणि या मॅच मध्ये आलाय ट्विस्ट. अजून एक फलंदाज बाद. ची नितांत गरज होती, अगदी तोच विकेट मैदानामध्ये प्राप्त केला गेलाय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 39. रनअप बॉल इक्वेशन 11 चेंडू आणि विजयासाठी 11 धाव्यांची गरज आहे. दुर्गेश आणि दिलीप ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मात्र दिलीपचा विचार केला ना, ज्याप्रमाणे मासा तडफडावा ना पाण्यामध्ये जाण्यासाठी, स्ट्रायकर एंड वरती जाण्यासाठी दिलीप देखील तशाच प्रकारे तडफड करतोय. मात्र एकावरती एक फलंदाज मैदानामध्ये बाद होत चाललेत, त्याला साथ द्यावी लागेल. यावेळेस चेंडू इथे पुन्हा एकदा फलंदाज बाद झाले. अजून एक मोठा धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. म्हटलं जातं ना की दिल अमीर था और मुकद्दर गरीब था, अच्छे थे हम लेकिन बुरा नसीब था, लाख कोशिश करके भी कुछ ना कर सके, घर भी जलता रहा और समंदर भी करीब था. मैदानामध्ये नॉन स्ट्रायकर एंड वरचा फलंदाज इथे चांगल्या दर्जाची बॅटिंग करतोय, मात्र त्याला स्ट्रायकर एंड वरती आणायचं काम मैदानामध्ये स्ट्रायकर एंड वरचा फलंदाज करत नाहीये. अजून एक मोठा धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. दुर्गेश बॅक टू दी पवेलियन. पुन्हा एकदा विकेटचं पतन झालंय. मी म्हटलं होतं या मॅच मध्ये विकेट टेकिंग गोलंदाजी झाली ना तरच तुम्ही पुन्हा एकदा कमबॅक करू शकता आणि फलंदाज बाद झाले. दिलीपची साथ द्यावी लागेल. दिलीपच्या माध्यमातून 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतील, 2 डबल पाहायला मिळतील, 2 सिंगल आणि अप्रतिम दर्जाची तो देखील बॅटिंग करतोय. 8 चेंडू 14 धावा त्यांनी बनवल्यात. आपल्या टीमसाठी जशा प्रकारे कामगिरीची गरज आहे अगदी तशाच प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. विक्रमोना हॅट्रिक असतील, हॅट्रिकचा चेंडू आहे, हॅट्रिक संपादित होईल का हा देखील तितकाच मोठा प्रश्न आहे. गोलंदाज सज्ज, इथे मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. त्यावेळेसचा चेंडू फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये आपल्याला 3 खेळाडू पाहायला मिळतील आणि त्याला अनुषंगून पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. अप्रतिम पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय आपण पाहू शकतो प्रसादजी सहस्रबुद्धे त्यांच्या समवेत रमाकांतजी पवार साहेबांच्या माध्यमातून स्क्वेअर लेग मध्ये 3 खेळाडू होते आणि त्याला अनुषंगून पंचांनी नो चेंडू जो मात्र घोषित केलाय स्टंपच्या मागे. नक्कीच जर पाहायला गेलं तर काय रूल्स आहेत, काय नियम्स आहेत, काय रेग्युलेशन्स आहेत, त्याला अनुषंगून आपल्याला प्रत्येक मॅच खेळावी लागते. नो +1 या एकूण 2 धावा ऍड आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल 41. 41 धावा म्हणजे थोडस रिकन्सिलेशन केलं जाईल व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून. कारण जर विचार केला तर प्रत्येक ठिकाणचे रूल्स आहेत ते वेगळे असतात, रेग्युलेशन वेगळे असतात. कल्याण ग्रामीणचा विचार केला तर कल्याण ग्रामीण मध्ये यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जर चेंडू गेला कुठल्याही प्रकारे डेलिब्रेट चेंडू नसतो. येस आपण पाहू शकतो सिंगलच फक्त मिळेल. त्यामुळे टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 40. 9 चेंडू 10 धाव्यांची गरज मैदानामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. अटीतटीचा सामना. एकीकडे स्टार 11 संघ जो हार मानायला तयार नाही, दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतोय अलिशा 11 संघ जो देखील हार मानायला तयार नाही. पाहू शकतो आपण दोन्ही संघांच्या माध्यमातून विजयासाठी जो समीकरण पॉसिबल असेल ना अगदी तो समीकरण मैदानामध्ये मांडला जातोय. मात्र नॉन स्ट्रायकर एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र सिकंदर होते, त्यांनी आता स्ट्राईक दिलीपला दिली आहे. त्यावेळेसचा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट, स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न, बॅट अँड बॉल मध्ये संपर्क होत नाहीये, अशा वेळी होतीये डॉट बॉलची समाप्ती. ज्यावेळेस इतके सारे खेळाडू आउट होतात ना त्यावेळेस तुमच्यावरती प्रेशर असतो. अगदी तोच प्रेशर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज दिलीप वरती त्याने फेस केलेत, 9 चेंडू बनवले, त्याने 14 धावा. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट विक्रम. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची होती समाप्ती.
टीमची टोटल स्कोर कार्ड वरती स्थिर आहे, स्थगित पाहायला मिळते. या मॅच मध्ये आता मजा आली आहे कारण उर्वरित समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू शिल्लक आहेत 7 आणि विजयासाठी 10 धाव्यांची गरज. 7 चेंडू 10 धावा. आमच्या दर्शकांचा अगदी हृदयाचा ठोका चुकावा ना असा सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज मॅच आपण मैदानामध्ये रंगत असताना पाहू शकतो. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी गोलंदाज विक्रमच्या माध्यमातून. एकदा गोलंदाजी आवडली असेल ना तर जोरदार टाळ्या विक्रमसाठी झाल्या पाहिजेत. अप्रतिम गोलंदाजी मैदानामध्ये विक्रमच्या माध्यमातून. आता मात्र आपण पाहू शकतो 6 चेंडू आणि विजयासाठी 10 धाव्यांची गरज. मी म्हणेल या खेळाडूने आपल्या टीमसाठी खूप चांगल्या दर्जाचं कमबॅक केलंय. ज्याप्रमाणे गरज होती अगदी त्याचप्रमाणे गरजेला सोजीशी अशी कामगिरी मैदानामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 10 धावा अशी मैदानामध्ये गरज आहे. मात्र स्टार 11 संघाचा विचार केला सामना दोन्ही संघांच्या साठी मी तर म्हणेल समसमान आहे. इथून मात्र एखाद दोन मोठे फटके खेळावे लागतील स्टार 11 संघाला. दुसरीकडे जर विचार केला तर 2 ते 3 मोठे फटके मोठे विकेट घेणं गरजेचं आहे. जे मात्र आलिशा 11 संघाला रन बॉल इक्वेशन होतं. अशा वेळी मी म्हणेल खूप प्रेशर आपल्या अंगावरती घेतलेलं आहे. जर पाहायला गेलं तर म्हटलं जातं की मोठा नोकर बनण्यापेक्षा छोटा मालिक बना. ज्यावेळेस मोठे फटके येत नाही त्यावेळेस सिंगल डबल करून देखील तुम्ही तवा पुढे सरसवणं गरजेचं आहे. कारण ज्याप्रमाणे मुंबईची लाईफलाईन लोकल आहे त्याप्रमाणे टेनिस बॉल क्रिकेटची लाईन सिंगल डबल आहे. प्रत्येक चेंडू चौकार आणि षटकारांसाठी नसतो. काही चेंडू जे असतात ते गोलंदाजाचे असतात. सिंगल डबल खेळणं गरजेचं असतं. मात्र मैदानामध्ये वारंवार खाईल तर तुपाशी नाही तर राहील उपाशी अशा प्रकारचं समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळतोय. समीकरण उर्वरित चेंडू 6 विजयासाठी 10 धाव्यांची गरज. मैदानामध्ये दोन्ही संघ जे मात्र अप्रतिम कामगिरी करतायत. म्हटलं जातं ना मंजिले उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. मंजिले उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. खाली पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. मैदानामध्ये आज दोन्ही संघ हार मानायला तयार नाही. 6 चेंडू 10 धाव्यांची गरज. इथे रिव्हर्स अटेम्प्ट, गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप. चेंडू इथून निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. संघर्षाचा शंख नाद करणारा हा संघर्षमय चौकार. आणि पुढील चेंडू असेल फ्री हिट. समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय 6 चेंडू उर्वरित 5 धाव्यांची गरज. मैदानामध्ये गोलंदाज सज्ज. इथून मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती. फ्री हिटचा चेंडू. यावेळेसचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय पॅटर्न बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. अशा वेळी फ्री हिटच्या चेंडूवरती संजीवनी प्रदान करणारा हा डॉट बॉल पाहायला मिळतो गोलंदाजाकडून. 5 चेंडू 5 धावा. मॅच होती कुठे आणि आता मॅच आणली कुठे. मॅच मध्ये टर्न येत आहेत, मॅच मध्ये ट्विस्ट येत आहेत. मात्र अगदी दर्शकांचा ठोका चुकवणारा सामना. दर्शकांचे हृदयाचं मी म्हणेल इथे ठोका चुकलेला आहे. कारण 5 चेंडू आणि 5 धावांची गरज होती. इथे टाकलेला बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि 5 धावा. म्हटलं जातं मराठीमध्ये म्हण आहे की म्हशीला तुम्ही अंगावर घ्याल तर म्हैस तुम्हाला शिंगावर घेईल. मॅचला अंगावर घेतलंय, आता मॅचने तुम्हाला अंगावर घेतलंय. कारण उर्वरित समीकरण 4 चेंडू विजयासाठी 5 धाव्यांची गरज. म्हटलं जातं की किस्मत किस्मत की बात है, आज डूब तो कल बरसात है. आपण जर पाहायला गेलं तर 4 षटकांमध्ये चांगल्या दर्जाची बरसात आपल्याला पाहायला मिळाली बॅट्समनच्या माध्यमातून. मात्र आता अकाल पाहायला मिळतो. यावेळेस चेंडू हुक केलाय. डीप मध्ये फिल्डर असतील त्यांच्या माध्यमातून झालेली चूक पाहायला मिळतीये आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्कोर्स आर लेवल.
हा फॉर्म पूल केला. आउटसाइड लेग स्टंप चेंडूची पिचिंग होती त्यावेळेस अगदी खूप चांगल्या दर्जाची आपल्याला बॅटिंग पाहायला मिळाली. समय सूचकता लॉंग लेग मध्ये फिल्डर होते ज्यांच्या माध्यमातून चूक आणि चुकीला माफी मिळणार नाही. 4 धावा समीकरण उर्वरित 3 चेंडू कंपल्सरी एका धाव्याची गरज कारण स्पर्धेचा नियम आहे ड्रेसिंग चेसिंग बंधनकारक. यावेळेसचा चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय वाईड +5 आणि हा सामना जिंकलाय स्टार 11 संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन स्टार 11 संघ आणि पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आलिशा 11 संघाने खूप चांगल्या दर्जाची कामगिरी केली आणि ती या संघाला हार पत्करावी लागली. मात्र खूप चांगल्या दर्जाचं क्रिकेट मैदानामध्ये खेळलं गेलं. दोन्ही संघांना विनंती असेल सेकंड करायचंय लाईन अप करायचंय आणि त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचा. आणि नक्कीच जर विचार केला तर अप्रतिम कामगिरी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच असेल ज्याने खूप चांगली कामगिरी केली. प्रॉपर ऑलराऊंडरचं प्रदर्शन ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. ज्यावेळेस गोलंदाजी केली त्यावेळेस 3 गडी त्याने नक्कीच जर पाहायला गेलं तर ऑलराऊंड प्रदर्शन ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. इकॉनॉमिकल गोलंदाजी आणि त्यासमोर बॅटिंग करत असताना जर पाहायला गेलं तर नक्कीच खूप चांगल्या दर्जाची बॅटिंग पाहायला मिळाली. तोच खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दिलीप ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. दिलीप आपण त्वरित द्यायचंय. सन्माननीय पंकजी सिंग साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच दिलीप यांना देणार आहोत. दिलीप यांना नक्कीच आपण मॅन ऑफ द मॅच